हे हा आता सीताला लागली आहे भूक. आता ती कशी करणार हे काय? भूक लागली सीताला, भूक लागली. हा किती घाण करून ठेवलं. भूक लागली हो, सगळ्यांना लागली, सगळ्यांना लागली भूक. हां नाश्ता पाहिजे, सगळ्यांना नाश्ता पाहिजे. मी नाश्ता केला नाही अजून. हां आणि तुम्हाला पाहिजे, तुम्हाला रेडी भेटतं सगळं. हा सीता, ए सीता इकडे बघ, इकडे बघ. मारते कसं याला. हां बदमाश आहे तू, एवढी भोळी नाही आहे बरं का. तुमच्या मामा आला, मामा. काय पाऊस झाला की जे डॉग फिडिंग करतात ना त्यांची एवढी फजिती होत असते. ते फक्त डॉग फिडर लोकांनाच माहिती. एवढं चिखल त्याच्यात जायचं, त्याच्यात बाहेरचे डॉग लपून बसतात पावसासाठी. परत जे घरात राहतात ते पण शिशू तर नाही करत माझे डॉग घरामध्ये, पण सगळं पाणी पसरवणे, जेवणाचा याच्यात पाणी पडणे, वरून पहिला पाऊस तर धुळीचं सगळं पाणी, त्यात खूप फजिती असते. पावसाळ्यानं आधी खूप आवडायचा मला, इतकं म्हणजे प्रसन्न वाटायचं पाऊस सुरू झालं का. आता हे सगळं झंझट झालं ना, त्यामुळे पाऊस नकोच पडायला असं वाटतं. पण ते आमच्यासाठी बरं आहे, पण शेतकरी लोकांसाठी तर पाऊस हवाच असतो. हे आमचे डॉग. अजून बाकीचे मागे झोपले आहेत, बाकीचे बाहेर गेले आहेत. केवढे भारी बसले बघा. एवढी सुंदर बसले. एवढा आनंद होतो ना, हे असं वाटतं ना असं कॅमेरा इथे लावून घेऊ आणि असं प्रत्येक गोष्ट शूट करू यांची. कधी एवढं क्यूट बसतात, कधी खेळतात, कधी मस्ती करतात, कोणी पिशवी घेतं, कोणी इकडे पळतं तिकडे पळतं. पण काय असतं, व्हिडिओ काढणारं नसतं आपल्याजवळ कोणी ना, आपल्याजवळ पण सतत कॅमेरा नसतो. असं जे लोक आहे ना, कधी कधी इंस्टाग्रामवर काय असतं, एवढंच फक्त डेली फक्त ते डॉग फूड खाऊ घालताय किंवा आठवड्यातून एकच वेळेस जेवण देत आहे, चौथ्या दिवशी देत आहे, किंवा काही जास्त मेहनत पण घेत नाही, असंच काहीतरी कोरडं टाकून मोकळं होतात. पण ते काय असतं, त्यांची व्हिडिओ डेली बनवतात. ते मागे त्यांचं कोणी घेऊन उभा राहणारा असतो, कॅमेरा वगैरे शूट करणारा असतो. त्यांचे एवढे व्हिडिओ व्हायरल वगैरे होत असतात. पण आम्ही इतकी मेहनत करतो ना, बापरे, माझा तर दिवस कुठे जातो मलाच कळत नाही. यांच्या मागे यांच्या स्वयंपाक करा द्या, आणि माझे 5 ते 6 ठिकाणी पॉईंट आहे की अलग अलग ठिकाणी जेवण टाकावं लागतं. यांच्या कुंड्या वगैरे आहे पाण्याच्या ठिकठिकाणी, त्या धुवा वगैरे सगळं एवढं काम असतं. पण आम्ही ते काय ते एवढे सगळे व्हिडिओ शूट नाही करू शकत. पण आम्हाला व्हिडिओ शूट करायचं असतं नाही, आम्हाला व्हायरल व्हायचं आहे. पण आम्हाला फक्त लोकांना दाखवायचं असतं किंवा आम्ही करतो. असं नाही की मी एकदमच याच्यातली आहे, माझं पण चांगलं घर आहे, बंगला आहे. फक्त हा एरिया एवढा आहे की इतक्या वेळेस रिपेअर करून झालं हे सगळं कंपाऊंड वगैरे, पण ते काही ना काही कामच निघतं. कधी पाईप तोडतात हे लोक, नळ तोडतात, त्यामुळे काही ना काही चालूच असतं. त्यामुळे हे थोडंसं ते अस्तव्यस्त असतं, म्हणून लोकांना वाटेल ही तर अशी घाणेरडी आहे. पण नाही, घर आमचं चांगलं आहे, स्वच्छ राहते. माझे कुत्रे पण स्वच्छ राहतात, त्यांच्यावर गोचूड वगैरे तुम्हाला दिसणार नाही. जेवढी मी स्वतःची काळजी घेते, मुलाची काळजी घेते, तसंच माझ्या पिल्लांची देखील काळजी घेते. पण ते काय असतं, आमच्याजवळ व्हिडिओ शूट करणारे नसतात, त्यामुळे आमचे व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि आमचं काम दिसत नाही. पण आम्हाला एवढंच सांगायचं असतं की तुम्ही देखील हे काम करा. बघा, फक्त देवपूजा देवदेवऱ्यात नाही, तेही करा, पण प्रत्येक जीवात देव शोधा. मग माणूस असो, गरीब माणूस असो, श्रीमंत माणूस असो किंवा प्राणी असो, मुका, प्रत्येक जीवात देव शोधा. हे बघा, हे सगळं अस्तव्यस्त. हे कधी पाईप तोडतात, कधी ते नळ तोडून काढतात. मग हे गेट वगैरे 2-3 वेळेस पेंट लावून झालं, इथून उड्या मारतात, मग इथं हात घेतात, इथं चिखलाचे पाय लावतात. त्यामुळे सगळं अस्तव्यस्त. आणि हा एरिया आमचा पिल्लांचा आहे. काय करायचं आपल्याला, आहे ना एवढं मोठं घर, तर हा पूर्ण एरिया माझ्या पिल्लांसाठी आहे. त्यांना खेळा, मज्जा करा, त्यांना माणूस नका बनवू, त्यांना त्यांचं कुत्र्यांचं जीवन जगू द्या, अगदी मनसोक्त. चिखलात खेळा, पाण्यात खेळा, मस्ती करा. टिकू चिकू चिकू, बाय बाय सांग सगळ्यांना. बाय बाय म्हणा. मला फॉलो नका करू, लाईक नका करू, पण फक्त आमचे कार्य जे आहे तसं तुम्ही देखील करा.
बाय बाय.